नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर. कार्तिकी एकादशी निमित्त सपत्नीक संपन्न होणार शासकीय महापूजा, तर विविध ठिकाणी होणार विकास कामाचे उद्घाटन. महात्मा फुले मंडईतील बंद गळ्यातील स्क्रॅप मालाचा झाला लिलाव. महापालिका तिजोरीत 1.39 लाख रुपये झाले जमा. महापालिकेच्या गाळ्याबाबत पालिका प्रशासन अनभिज्ञ. गाळेधारकांनी पोट भाडे करू ठेवत परस्पर विकले लाखोला गाळे. संबंधित विभागाचे होते दुर्लक्ष. आणि कोषागार कार्यालयातील महिला लिपिक अश्विनी बडवणे अँटी करप्शनच्या जाळ्यात. कार्यालयातच लाच घेताना रंगेहात पकडण्यात अँटी करप्शन विभागाला आले यश. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे 4 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजेसाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजेसाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. गुरुवार दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईहून सोलापूर विमानतळ येथे आगमन. 5:35 वाजता सोलापूर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने मल्हारपेठ पंढरपूर येथे आगमन. 5:40 वाजता मोटारीने पंतचौक कोर्टी पंढरपूरकडे प्रयाण. 5:45 वाजता कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे कोर्टी ते वाखरी रस्ता भूमिपूजन. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह प्रांगण पंढरपूर येथे आगमन व वारकरी दिंडीसाठी राखीव. सायंकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पंढरपूर विकास आराखड्याबाबत बैठक. रात्री मुक्काम. शुक्रवारी 4 नोव्हेंबर 2022 रोजी पहाटे 2:20 विठ्ठल रुक्मिणी मंदिर शासकीय महापूजा व समारंभास उपस्थिती. पहाटे 4:50 श्री संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त दर्शन. पहाटे 5:05 शासकीय विश्रामगृह येथे संत नामदेव महाराजांच्या 752व्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमान सायकल यात्रेचा शुभारंभ. सकाळी 11:15 वाजता बार्शी चौफुली येथे आगमन व काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती पूज्य श्री जगन्नाथ महाराज पवार यांच्या मूर्तीचे अनावरण. दुपारी 12:15 वाजता पंढरपूर येथून हेलिकॉप्टरने आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड नंदूर मंगळवेढा येथे आगमन. 12:30 वाजता आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड नंदूर या कारखान्याचा प्रथम गळीत हंगाम शुभारंभ व शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1:40 हेलिकॉप्टरने बार्शीकडे प्रयाण. 2:10 शिवशक्ती मैदान बार्शी येथे आगमन. 2:15 वाजता डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल बार्शी यांचे सेंट्रल ICU अँड ट्रॉमा सेंटरला भेट. 2:35 वाजता श्री दिलीप गांधी यांच्या सोयाबीन प्रक्रिया उद्योग प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळा समारंभास उपस्थिती. 3:05 श्री भगवंत मंदिर येथे दर्शनासाठी राखीव. 3:20 विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. 4:30 वाजता हेलिकॉप्टरने शिवशक्ती मैदान बार्शी येथून पुण्याकडे प्रयाण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकादशी निमित्त 2 दिवसीय सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांचे सायंकाळी सोलापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, प्रांताधिकारी हेमंत निकम, उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, तहसीलदार जयवंत पाटील, पोलीस उपायुक्त बापू बांगर, डॉक्टर वैशाली कडूकर यांनी फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महात्मा फुले मंडईतील बंद गळ्यांमधील स्क्रॅप मालाचा लिलाव झाला असून यातून पालिका प्रशासनाला 1.39 लाख रुपये प्राप्त झालेत.
महापालिका मंडई विभागाच्या वतीने महात्मा फुले मंडई येथील थकबाकीमुळे ताब्यात घेण्यात आलेल्या बंद गाळ्यातील स्क्रॅप माल साहित्याची लिलाव प्रक्रिया पार पडली. यामधून प्रवेश फीसह एकूण 1,39,000 रुपये महापालिका तिजोरीत भरणा झाला. रेल्वे स्टेशन रोडवरील महापालिकेच्या महात्मा फुले मंडई येथील गेल्या 8-10 वर्षांपासून भाडे थकबाकी असलेले गाळे बंद होते. असे 29 गाळे थकबाकी असल्याने महापालिका मंडई विभागाकडून ताब्यात घेण्यात आले होते. या बंद गाळ्यामध्ये खुर्ची, टेबल तसेच स्क्रॅप व इतर साहित्य पडून होते. या स्क्रॅप मालाचा लिलाव करण्यात आला. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्यापोळ, नियंत्रण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मंडई विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी रेल्वे स्टेशन रोडवरील महात्मा फुले मंडई येथेच ही लिलाव प्रक्रिया पार पाडली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. या लिलाव प्रक्रियेत 6 व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला. प्रत्येकी 2,000 रुपये प्रवेश फी आकारण्यात आली होती. लिलावाची सुरुवात 1,00,000 रुपये बोलीपासून करण्यात आली. अखेर 1,27,000 रुपयांना अंतिम बोली निश्चित झाली. इक्रार स्क्रॅप सेंटरने ही अंतिम बोली लावली. 12,000 रुपये प्रवेश फी आणि या लिलावातून स्क्रॅप विक्रीतून 1,27,000 असा एकूण 1,39,000 रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले, अशी माहिती मंडई विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली. गाळेधारकांनी तातडीने थकबाकी भरावी तसेच गाळ्याचे व इतर भाडे नियमित जमा करावे असे आवाहनही अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी यावेळेस केले. यावेळी महापालिका मंडई विभागाचे राजेंद्र बाबरे, पिळगुळकर, खान, शिवशरण जाधव आदींसह कर्मचारी उपस्थित होते. रेल्वे स्टेशन समोरील महापालिकेच्या भगवान शिखजी आश्रमशाळेच्या गाळ्याचे अक्षरशः 3:13 वाजले असून पोट भाडेकरूच्या माध्यमातून गाळेधारक अमाप पैसे लुटत असून याकडे महापालिका अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. सोलापूर शहरातील महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या मेजर आणि मिनी गाळ्यांकडे महापालिका अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. याला कारण देखील तसेच आहे. शहरात महापालिकेचे अनेक मेजर आणि मिनी गाळे आहेत. लिलावाच्या माध्यमातून सदरचे गाळे व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांना देण्यात आले. काही वर्ष हे गाळे स्वतः गाळेधारकांनी चालवले तर काहींनी सदरचे गाळे स्वतः चालवायचे सोडून पोट भाडेकरूंच्या माध्यमातून अमाप पैसे त्यांनी लुटले. काही बहाद्दरांनी तर हद्दच केली असून महापालिकेचा गाळाच परस्पर त्रयस्थ व्यक्तींना विकून लाखो करोडोंची माया गोळा केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान याचे ताजे आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे रेल्वे स्टेशन समोरील महापालिकेच्या अखत्यारीत असणारे भगवान शिखजी आश्रम शाळेचे गाळे होय. या ठिकाणच्या गाळेधारकांनी आपली मर्यादा ओलांडत मेजर आणि मिनी गाळे लाखोंच्या पटीत विकून पैसे खिशात घालून मोकळे झाले आहेत. तर काही ठिकाणी एकाच गाळ्यात पार्टिशन करून वेगवेगळी 3-4 दुकाने थाटलेली दिसत आहेत. यामध्ये प्रमुख मालक पालिका प्रशासन असून सुद्धा गाळेधारकांच्या मनमानी कारभाराचा फटका प्रशासनाला सहन करावा लागताना दिसत आहे. तर दुसरीकडे या नियमबाह्य कामामध्ये मात्र महापालिका प्रशासनाचे, संबंधित अधिकाऱ्यांचे आणि विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. वास्तविक पाहता सदर गाळे पालिकेचे असून याचे येणारे भाडे देखील पालिकेस मिळणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाहीये. विक्री केलेल्या गाळ्याबाबत तर पालिका अधिकारी आणि कर्मचारी अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. या नियमबाह्य कामाला अधिकारी आणि कर्मचारी खतपाणी घालत असून त्यांच्या मिलीभगतमुळे हा सारा प्रकार घडत आहे का, असा देखील सवाल आता उपस्थित होत आहे.
सध्या महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना याच्या माध्यमातून पालिकेस उत्पन्न मिळू शकेल आणि कर्मचाऱ्यांच्या पगारीचा प्रश्न मार्गी लागेल. मात्र यासाठी पालिकेत सुरू असलेली खाबुगिरी बंद होणे आवश्यक बनल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत शहरातील सर्व मेजर आणि मिनी गाळ्यांबाबत चौकशी करण्यात यावी आणि जे प्रमुख गाळेधारक त्यांच्यासह पोटभाडेकरूंवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कार्तिक पौर्णिमेमध्ये कार्तिका नक्षत्राचा योग नसल्याने यंदाच्या वर्षी कार्तिक स्वामींचे दर्शनाचा सुवर्ण योग नसल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिला आहे. वर्षातून केवळ एकदाच श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग दिवाळीनंतर येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेला होत असतो. या पौर्णिमेमध्ये कृतिका नक्षत्राचा योग असल्यास स्वामी दर्शन होत असते. परंतु यंदाच्या वर्षी कार्तिक पौर्णिमेमध्ये कृतिका नक्षत्र नसल्याने यंदाच्या वर्षी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा सुवर्ण योग नसल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे. दरम्यान या काळात चंद्रग्रहण असल्याने ग्रहणाचे वेध पाळून देवाचे दर्शन घेता येऊ शकते असे दाते यांनी सांगितले. नमस्कार. यावर्षी 8 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे, परंतु कार्तिक स्वामी दर्शनाचा योग यावर्षी नाही आहे. त्याचं कारण पौर्णिमा समाप्ती झाल्यानंतर कृत्तिका नक्षत्र येत आहे. कार्तिक स्वामी दर्शनासाठी पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्राचा एकत्रित योग असावा लागतो. तो यावर्षी नाही आहे, तो पुढल्या वर्षी आहे. परंतु काही जणांच्याकडं कार्तिक पौर्णिमा म्हणलं की कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं, तेव्हा त्या अर्थाने त्यांनी घ्यायला हरकत नाही. पण कार्तिक स्वामी दर्शनाचा जो विशेष योग आहे तो यावर्षी नाही आहे. या ग्रहणाच्या काळामध्ये, वेदकाळामध्ये अनेक ठिकाणी मंदिरं बंद ठेवली जातात. तर तशी मंदिरं बंद ठेवण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. कारण आपल्याला जर का सगळ्या गोष्टी करता येतात, देवपूजा, श्राद्ध, कुलधर्म, कुलाचार, तर मंदिरात जाऊन सुद्धा देवदर्शन आपल्याला घेता येतं. फक्त पर्व काळामध्ये त्यांना स्वतःलाच थोडंसं काही अनुष्ठान जप करायचं असेल तर त्या पर्व काळापुरतं ती व्यवस्था म्हणून काही ठिकाणी मंदिरं बंद ठेवणं होऊ शकतं. परंतु मंदिरं देवदर्शनासाठी ग्रहण काळामध्ये बंद ठेवण्याचं काही कारण नाही आहे. ती आपण उघडी ठेवा. ज्यांना दर्शन घ्यायचं आहे ते अवश्य दर्शन कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने घेऊ शकते. महाराष्ट्र राज्यामधून जाणाऱ्या भारत जोडो यात्रेसाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील सुमारे 20,000 कार्यकर्ते अकोल्यासाठी रवाना होतील अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. भारत जोडो यात्रेचा संदेश घेऊन कन्याकुमारी ते काश्मीर 3750 किलोमीटरची पदयात्रा घेऊन राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो पदयात्रा लवकरच महाराष्ट्रात येत असून महाराष्ट्रात भारत जोडो पदयात्रेचा 7 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत 382 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगावमधील जामोद मार्गे मध्य प्रदेशला ही पदयात्रा रवाना होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अकोला जिल्ह्यातील भारत जोडो पदयात्रेची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे दिली आहे. दरम्यान या भारत जोडो पदयात्रेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर जिल्हा काँग्रेसची बैठक घेतली. यामध्ये कशा प्रकारे पदयात्रा असेल, जाण्याचे कसे नियोजन असेल याबाबत माहिती दिली. 16 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता शहर काँग्रेस जिल्ह्यातील कार्यकर्ते अकोल्यासाठी निघणार आहेत, तर सोलापूर शहर जिल्ह्यातून काँग्रेसचे 15 ते 20,000 कार्यकर्ते अकोला येथे राहुल गांधी यांच्या समवेत पदयात्रेत सहभागी होणार आहेत. याबाबत अधिक माहिती आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी दिली. आमची जी यात्रा जाणार आहे महाराष्ट्रातून त्याचा व्यवस्थितरित्या आपण कव्हरेज द्याल. आणि आत्ता देखील, कारण का आत्ता रजिस्ट्रेशनसाठी पण आम्ही LED व्हॅन्स हे पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरवतो, बॅनर्स लावतो. लोक आमच्याकडे येऊन विचारतात की यात्रेमध्ये कसं सामील व्हायचं, कधी व्हायचं, हे सामान्य लोक आम्हाला येऊन विचारतात. तर त्या सगळ्यांसाठी आपण ही यात्रा लोकांपर्यंत, यात्रेचं नियोजन हे लोकांपर्यंत पोचवाल अशी आशा बाळगते. आपण स्वतः त्या यात्रेमध्ये सामील व्हाल. आमच्याकडून मी ते आमंत्रण MPCC कडून आणि सोलापूर जिल्ह्याकडून ते आमंत्रण तुम्हाला देते. तुमची येण्या जाण्याची व्यवस्था सगळी केली जाईल आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण सगळे त्या ठिकाणी सामील व्हाल अशी आशा बाळगते. आणि मीटिंग झाल्या सोलापुरात आणि एकंदरीत भारत जोडो यात्रेचं नियोजनासाठी ह्या लागोपाठ बैठकी सुरू झाल्या. कालपासून अनावरण पोस्टरचं देखील झालं आणि ठिकठिकाणी ऑफिसर्सचा देखील शुभारंभ भारत जोडो यात्रेनिमित्त सोलापुरात शहर आणि जिल्ह्यात करण्यात आला.
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत जोडो यात्रा ही ना भूतो ना भविष्य एक ऐतिहासिक यात्रा ही आपल्या देशातून निघाली आहे. आदरणीय राहुलजींच्या नेतृत्वाखाली आदरणीय राहुलजींची कल्पना आता जवळजवळ 3 ते 4 राज्यातून ती पास झाली आहे. तेलंगणा राज्यात सध्या आहे आणि लवकरच 7 नोव्हेंबरला अशा त्रासदायक योजना तुम्ही युवकांसाठी रद्द करताय, अशा योजना तुम्ही युवकांना त्रास देऊन रद्द करताय, त्याचा ठामपणे निषेध करत आहोत. आणि म्हणूनच ही यात्रा निघाली. इलेक्शनच्या जवळ करायची असते तर 24मध्ये आम्ही यात्रा घेतली असते, पण एकंदरीत जे देशामध्ये तुम्हाला दिसतंय सिच्युएशन त्या विरोधात ही माणुसकीची यात्रा आहे. तर हे परकॉलेट होताना आपल्याला नक्कीच दिसून येणार. सविस्तर माहिती आता आमचं तिथे आणि जवळदारांनी दिलेले आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागातनं जास्तीत जास्त लोक हे यात्रेच्या स्वागतासाठी आम्ही माजूर येथे उपस्थित राहणार आहोत. दादाने सांगितल्याप्रमाणे त्यानुसार आम्ही प्रत्येक ब्लॉकमधनं तालुक्यामधनं किमान म्हणजे कमीत कमी 100 गाड्या न्यायचं आमचं उद्दिष्ट आहे. जास्तच होतील. सगळ्यांनी जर ठरवलं, आम्ही काल सगळ्यांना मिटिंग घेतली. नगरसेवक असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील किंवा ग्रामपंचायतीचे आपले सरपंच असतील तिथले किंवा प्रमुख नेते मंडळी कार्यकर्ते असतील, त्यांना सगळ्यांना कोटा दिलेला आहे. एवढ्या गाड्या एवढ्या माणसे तुम्ही घेऊन यायलाच पाहिजे. त्यांनी स्फूर्तपणे सांगितलं की आम्ही निश्चितपणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे किंवा तुम्ही सांगितल्यापेक्षा आम्ही जास्तच आणू, कमी का आणणार नाही, या संबंधीचं त्यांनी सगळं काल जाहीर वाच्यता आपल्यासमोर केलेली आणि सांगितलं पण आहे. त्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातनं आणि जिल्ह्यातलं शहरामधनं असं मिळून एक मला वाटतं एक 15 ते 20 हजार रुपये निश्चितपणे त्या यात्रेचं स्वागत करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याची उपस्थित राहतील. आणि तिथं जायतोपर्यंत आणि तिथं येतोपर्यंत कुठं कसं व्यवस्था करायचं हे सगळं आता कमिटी आम्ही आता बनवणार आहे. शहराची बनलेली आहे. आता ग्रामीण भागाचे जिल्ह्यासाठी आपण ती कमिटी करणार आहे. म्हणजे ती कमिटीचे लोक त्याला कोऑर्डिनेशन करतील. मग कुठं थांबायला पाहिजे, कुठं यायला पाहिजे, कोणाची मुक्कामाची व्यवस्था कुठं आहे, कुठं कोण जॉईन व्हायला पाहिजे, या संबंधित सविस्तर मार्गदर्शन त्या कमिटीकडनं. थोडक्यात एक रूपरेषा सांगितली आहे यात्रेची. आपले आदरणीय नेते सुशीलकुमारजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय ताई आणि मिर्झासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक ब्लॉकमधून किमान 100 गाड्या या जिल्ह्यातून निघणार आहेत आणि ग्रामीण भागातून जवळपास 10,000 कार्यकर्ते हे यात्रेमध्ये सामील होतील असे सध्याचे नियोजन त्या ठिकाणी चालू आहे. कार्यकर्ते व्यतिरिक्तसुद्धा हा उत्साह पाहून, ही संकल्पना पाहून जे प्रेरित लोक होत आहेत, असे अनेक सुशिक्षित आणि युवकांचा सुद्धा यावेळेस सहभाग आम्हाला प्रकर्षाने जाणवतो आहे. आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातून त्या ठिकाणी राहुलजींच्या बरोबर त्यांना समर्थन देण्यासाठी, त्यांच्या विचारांना समर्थन देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पोचू, एवढंच त्या ठिकाणी बोलताना आहे. या पत्रकार परिषदेस माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, प्रकाश येलगुलवार, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, चेतन नरोटे, विनोद भोसले, रियाज हुंडेकरी, मनीष गडदे, गणेश डोंगरे, सुरेश हसापुरे, सुदीप चाकोते, हेमा चिंचोळकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रेसाठी 500 टी-शर्ट व लोगो लॉन्चिंग करण्यात आले. सोलापूर काँग्रेस भवन येथे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते भारत जोडो यात्रेसाठी अकोला येथे 17 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर जाण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली 500 युवकांना टी-शर्ट व लोगो लॉन्च करण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रकाश येलगुलवार, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार, नगरसेवक विनोद भोसले, जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, सुशील बंदपट्टे, मयूर खरात, अनिल जाधव, तिरुपती परकीपंडला यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सोलापूर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संयोजक गणेश डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव प्रवीण जाधव, अनंत म्हेत्रे, श्रीकांत वाडेकर, ओंकार गायकवाड, मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद विजापुरे, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष महेश जोकारे, प्रवीण वाले, प्रतीक आबुटे, संजय गायकवाड, शुभम माने, कुणाल गायकवाड, प्रतीक शिंगे, शरद गुमटे, धीरज खंदारे, समीर काझी, विवेक इंगळे, चंद्रकांत नाईक, महेंद्र शिंदे, बबलू जाधव, अजिंक्य पाटील व इतर युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत जोडोच्या समर्थनार्थ आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माननीय आमदार प्रणिता शिंदे यांनी काँग्रेस भवन येथे मीटिंग घेतली होती. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे आज 500 टी शर्टाचं लॉन्चिंग करण्यात आलं आहे. त्यासोबतच राहुल गांधींच्या भारत जोडोच्या लोगोचं सुद्धा लॉन्चिंग करण्यात येणार आहे. यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातून हजारोच्या संख्येने युवक अकोला येथे 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता तिथे उपस्थित दाखवणार आहेत. राहुल गांधी आपण पाहता भारत देशामध्ये भारत जोडण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ आज आम्ही युवकांनी एकत्र येऊन आज आम्ही राहुल गांधींना समर्थन देण्यासाठी आज इथं आम्ही राहुल गांधींच्या घोषणा देत आहोत. 1 वर्षाच्या मुलीला अपहरण करून विक्रीसाठी नेत असताना 2 महिलांना सोलापूर रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. मुंबईतल्या जुहू विभागातून 4 दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या 1 वर्षाच्या चिमुकल्या फातिमाला हुसेनसागर एक्सप्रेसने मुंबईला नेणाऱ्या 2 महिलांना रेल्वे सुरक्षा बल व मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांनी बुधवारी सकाळी सोलापूर स्थानकावर ताब्यात घेतले आणि चिमुकल्या फातिमाला दुरावलेल्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांनी यात विशेष कामगिरी केली. 4 दिवसात मुलीला शोधून काढण्यात सोलापूर पोलिसांना यश मिळाले. 30 ऑक्टोबर रोजी जुहूच्या रस्त्यावरून फातिमाचे अपहरण झाले होते. याबाबत फातिमाची आई मुस्कान शेख यांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवत संपूर्ण CCTV फुटेज तपासणी सुरू केली. त्यानंतर एक महिला त्या बाळाला घेऊन लोकलमधून उतरताना CCTV फुटेजमध्ये दिसली. दरम्यान त्या महिलांचे संपूर्ण महाराष्ट्राच्या पोलीस समूहामध्ये फोटो फिरवले. तसेच दक्षिण भारतातील RPFला देखील याची माहिती दिली. त्यानुसारच या महिला हैदराबादला जाऊन पुन्हा मुंबईकडे परत येत आहेत आणि त्यांच्यासोबत बाळही आहे याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून मुंबईतून जुहूचे क्राईम ब्रांच पथक आणि सोलापूरचे रेल्वे सुरक्षा बलाचे पथक यांनी त्यांना मुलीसह पकडले. या कारवाईत आहट पथकाचे पोलीस निरीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह मुंबई क्राईम ब्रांच सहाय्यक सहकारी तसेच निरीक्षक सतीश विधाते, अनुज पटेल, श्यामसिंग नागनाथ मामुरे, महिला अधिकारी उर्वशी मनोज यादव, शंभू कुंभार, अनिल गवडी, अनिल धोटे आदींचा समावेश होता. त्यांनी या प्रकरणात सर्वात अधिक वेगाने काम केले आणि 4 दिवसात मुलीचा शोध लावला. यावेळेस 1 वर्ष फातिमाला सोलापूर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी मुंबई क्राईम ब्रांच अधिकाऱ्यांकडे सोपवले. काल मुंबई येथील क्राईम ब्रँच बांद्रा युनिट नंबर 9 मधील पोलीस इन्स्पेक्टर सिद्धाराम म्हेत्रे यांच्यामार्फत आमच्या पोलीस स्टेशनला सूचना मिळाली की मुंबईमध्ये सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 363 किडनॅपिंगच्या गुन्ह्यामधील 2 महिला आरोपी यांनी एक वर्षाच्या लहान मुलीला किडनॅप करून हैदराबादला गेलेले होते. हैदराबादवरून हुसेनसागर एक्सप्रेसने मुंबईला येत आहेत, तर त्यांना ट्रेस करून ताब्यात घेण्यात यावं अशी विनंती केल्यानंतर आमच्या सोलापूर RPF येथील कार्यरत सहाय्यक उपनिरीक्षक श्यामसिंग, प्रधान आरक्षक महामुरे, प्रधान आरक्षक लेडीज उर्वशी जयस्वाल व अन्य साथ्यांनी पूर्ण हुसेनसागर एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म नंबर 4 वर आले असताना पूर्ण इंजिनपासून गार्डच्या बोगीपर्यंत ट्रेन चेक करून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून प्राप्त फोटोच्या आधारे चेकिंग केला असता त्याच्यामध्ये पाठीमागच्या जनरल कोचमध्ये व्हॉट्सॲप फोटोसारख्या 2 महिला व एक लहान मूल असे सापडलेले असता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचं संगोपन केलं व लहान मुलांची व्यवस्थित काळजी घेतली. आणि त्यानंतर मुंबई पोलीसचे क्राईम ब्रँचचे अधिकारी व त्यांचे महिला पोलीस उपनिरीक्षक सर्व टीम त्यांची सोलापूर येथे सकाळी आल्यानंतर आवश्यक दस्तावेज कागदपत्राची पूर्तता करून त्यांना सकाळी त्यांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे. सोलापूर जनता सहकारी बँकेचे अधिकारी महेश पात्रुडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे.
सोलापूर जनता बँकेचे अधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह महेश पात्रुडकर यांचे अचानक हृदयविकाराने दुःखद निधन झाले. ते 51 वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा जुळे सोलापूर येथील सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील त्यांच्या निवासस्थानापासून आज रात्री 8 वाजता मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, 1 बहीण असा परिवार आहे. कार्तिकी एकादशी निमित्त वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्यातील त्रुटी सुधारण्यासाठी सुराज्य अभियानाच्या अंतर्गत प्रशासनाकडे निवेदन दिले. पंढरपूर येथे आषाढी आणि कार्तिकी या 2 यात्रा मोठ्या प्रमाणात भरतात. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून वारीच्या काळात लाखोंच्या संख्येने वारकरी श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे येतात. आषाढी कार्तिकी वारीच्या काळात विविध योजनांसाठी वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी तसेच वर्षभरही कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होतो. मात्र त्याचा वारकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ किती होतो याविषयी भले मोठे प्रश्नचिन्हच आहे. वारीचे नियोजन, पिण्याचे पाणी, दर्शन रांग, चंद्रभागेतील स्नानाची व्यवस्था यांसह अनेक व्यवस्थांमधील त्रुटी सुधाराव्यात. तसेच वारीच्या कालावधीमध्ये रिक्षाचालक, चंद्रभागा नदीवरील होडीवाले, निवासाचे दर वाढवले जातात. यावरही प्रशासनाने नियंत्रण लावावे. या मागण्यांचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानांतर्गत देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार दत्तात्रय मोहोळे यांनी स्वीकारले. यावेळी धर्मप्रेमी गणेश वास्ते, शुभम एकबोटे, निखिल बोगा, हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते. नुकतीच कार्तिकी वारी तोंडासमोर आलेली आहे. देशभरातून लाखो वारकरी भाविक दर्शनासाठी येतात. परंतु शासन आणि प्रशासन यांच्याकडून त्यांना अपेक्षित सेवा मिळते का, हा खरा मोठा प्रश्न आहे. वस्तुतः शासन मोठ्या प्रमाणात निधी देतं, त्या निधीचा खर्च केला जातो, वर्षभराचं नियोजन केलं जातं. पण ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू हा वारकरी किंवा भाविक असला पाहिजे. आणि तो तसं होत नसल्यामुळं ज्या मूलभूत गरजा, पिण्याच्या पाण्यासारख्या सुविधासुद्धा वारकऱ्यांना आज मिळत नाही अशी स्थिती आहे. या संदर्भामध्ये हिंदू जनजागृती समितीने सुराज्य अभियान अंतर्गत आज माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्या मूलभूत गरजा मिळाव्यात. तसेच शहरामध्ये 4 चाकी वाहन 10 दिवस येऊ देत नाही. पण नेमकं कुठं पार्किंग करायचं, कसं पार्किंग करायचं, त्याचे दिशादर्शक वाहनं, दिशादर्शक बोर्ड हे पण तिकडं व्यवस्थित नसल्यामुळं शहरामध्ये कोंडी होते, स्थानिकांना त्रास होतो. तर आम्ही आशा करतो की प्रशासन या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करेल. जिल्हा परिषद कामगार कर्मचारी युनियनचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. आदर उर्दू प्राथमिक शाळा सर्वदेनगर, मोळेगाव रोड, सोलापूर या शाळेतील पदवीधर शिक्षक हाशमी सय्यद मुदस्सर यांची सेवा पुस्तक न दिल्याने शिक्षकाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सदर शिक्षकाचे सेवा पुस्तक देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आणि राज्याचे शालेय शिक्षण विभागाने प्रधान सचिवांनी सदर शाळेस सेवा पुस्तक देण्याचे आदेश दिले होते. तरीही शाळेने सदर आदेशाची अंमलबजावणी केली नाही. याबाबत जिल्हा परिषद कामगार कर्मचारी युनियनचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. काही अधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून प्रकरण दडपून सदर शिक्षकास नैसर्गिक न्यायापासून वंचित ठेवले होते. युनियनचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी बुधवारी सायंकाळी सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तुमच्याबद्दल माझं दुमत नाही. बघा सर, मी काय म्हणतो, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे. शासनानं आदेश दिलाय तुम्हाला, त्या शिक्षकाचं सेवा पुस्तक द्या. 1 लाख रुपये तुमच्या त्या उपनगर घेतला, त्या मुतवल्लीने घेतला आणि त्या शाळेचा आतापर्यंत त्यांनी सेवा पुस्तक उपलब्ध करून दिली. हायकोर्टाची भीती नाही, कायद्याची भीती नाही. उपशिक्षण अधिकारी म्हणलं तर तुम्ही त्यांना आदेश दिले. ज्यावेळी साहेब आदेश दिले, 1 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे. शिक्षकाचं वेतन बंद आहे.
त्या शिक्षकाचं वेतन चालू करण्यासाठी सर्व्हिस बुक द्या म्हणून हायकोर्टाने सांगितलंय. शालेय शिक्षण मंत्रालयाने आदेश केले, प्रधान सचिवांनी 1 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे आणि त्या शिक्षकाचा त्या संस्थेकडनं शिक्षण अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत सेवा पुस्तक दिलेली नाही. शिक्षक संस्था 1 लाख रुपये त्या मुलाला दिले, त्या मुतल्लीला दिले, त्या गाडेकरला दिले. त्या शिक्षकाच्या हायकोर्टाप्रमाणे अंमलबजावणी झालेली नाही. या हरामखोरांच्या बदला करा आणि त्या संस्थेवर फौजदारी दाखल करा. शिक्षण अधिकाऱ्याचं ऐकत नाही, संस्था चालत एफआयआर दाखल करा सर. माझी विनंती आहे. मी पत्र देतो उद्या लगेच किंवा आजच देतो पत्र. बस पत्र आता तुम्ही दिल्याशिवाय देतो ना पत्र. उपशिक्षणाधिकारी संजय जावेर यांनी सदर शाळेस एका दिवसात हाशमी यांचे सेवा पुस्तक सादर करण्याचे आदेश दिले. हायकोर्टाच्या आदेशानुसार संबंधित मुख्याध्यापकाला आपण कळवलंय वारंवार. संबंधित मुख्याध्यापकाचा वेतन सुद्धा आपण थांबवलेलं आहे. यानंतर जरी त्यानं त्याच्यावर नाही कारवाई केली तर उपसंचालकाकडून सदर शाळेवर प्रशासन नेमण्याची कारवाई करण्यात येईल. लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आजपर्यंत घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी करण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे प्रहार संघटनेने मागणी केली. किरण लोहार प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्यावर 25,000 रुपयांची लाच घेताना 31 ऑक्टोबर रोजी कारवाई करण्यात आली. लोहार यांनी शिक्षण विभागात यापूर्वीही अशा प्रकारचा आर्थिक व्यवहार करून कामे केली असण्याची शक्यता असल्याने लोहार यांनी आजपर्यंत घेतलेल्या सर्व निर्णयांची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली. त्याचप्रमाणे प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व लिपिकांवर वारंवार आर्थिक व्यवहारात आरोप होत असल्याने सर्व लिपिकांच्या आस्थापना तात्काळ बदलण्यात याव्यात अशी ही मागणी प्रहार संघटनेकडून करण्यात आली. मागच्या 2 दिवसापूर्वी 31 तारखेला प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना 25,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने अटक केलेली आहे. अशा प्रकारची ही दुर्दैवी घटना आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे. बाबरसाहेब जसं प्राथमिक शिक्षणाधिकारी आहेत त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षण विभागातही अशाच प्रकारचा भ्रष्टाचार गोंधळ मोठ्या प्रमाणावर आहे. तरी आमची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आम्ही आता निवेदन दिलेलं आहे की प्राथमिक आणि माध्यमिक विभागात जेवढे सगळे लिपिक आहेत त्या लिपिकांचे टेबल त्यांची आस्थापना पूर्णपणे बदलण्यात यावी आणि त्याचबरोबर जे लाचखोर शिक्षणाधिकारी लोहार साहेब आहेत त्यांनी आत्तापर्यंत जे कामं केली आहेत त्या कामांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी हे आमच्या संघटनेकडून आज मागणी करण्यात येते. ऊस वाहतूक ठेकेदार यांना टोळी मुकादम व कामगार यांनी फसवले आहे असा ठेकेदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशांत गिड्डे यांनी केले. ऊस वाहतूक ठेकेदारांना टोळी मुकादम व कामगार यांनी फसवले आहे. पैसे घेऊन मजूर ऊस तोडणीकरता कामावर आलेले नाहीत. अशांनी कोणतेही टोकाचे निर्णय न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क करावा. लवकरच फसवणूक झालेल्या वाहतूक ठेकेदार यांच्याबरोबर बैठक घेऊन मुकादम यांच्या नावे पत्ता घेऊन पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवून फसवणूक केलेल्या मुकादमाकडून फसवणूक झालेली रक्कम मिळवून देण्याकरता विशेष प्रयत्न करणार आहोत असे आवाहन प्रशांत गिडे यांनी पत्रकार परिषदेत केले. सन्माननीय राजसाहेब ठाकरे नेते दिलीपबापू धोत्रे, मी प्रशांत गिड्डे जिल्हाध्यक्ष, विनायकांना महेंद्रगड जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष प्रशांत जलोदित शेख आणि संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमधला मूळ विषय असा आहे की सध्या साखर कारखाने चालू झालेत आणि ऊस उत्पादक, वाहतूकदार आणि तोडणी कामगार मजूर आणि साखर कारखाना हे एक असंच कॉम्बिनेशन आहे, समीकरण आहे. परंतु साखर कारखानदारांनी वाहतूकदारांना करार केले, 8-10 लाख रुपये उचल दिले. त्या वाहतूकदारांनी गडचिरोली, बुलढाणा, नंदुरबार, धुळे या भागातल्या शेतकऱ्यांना, या ऊसतोड कामगारांना उचली दिल्या. काही एमपीतले आहेत, काही बिहारमधले आहेत. परंतु या राज्यामध्ये सध्या जे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कारखाने चालू झाले आहेत यातल्या 40% वाहनधारकांच्या टोळ्या आलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या वाहतूकदारांवर आत्महत्या करायची वेळ आली. म्हणून मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला आणि कारखानदारांना विनंती करतो की ज्या कारखानदारांनी उचल दिलेल्या वाहतूकदारांना आणि ज्यांच्या टोळ्या आल्या नाहीत त्यांना बळजबरी न करता, सक्ती न करता त्यांचे आता सध्या वाहन मालकाचे वाहन आणून कारखान्यात लावण्याचं काम चालू आहे ऊस कारखानदारांचं. तर तसं करू नये एवढी विनंती आहे. त्या ऊस उत्पादक वाहतूकदारांना
बाहेर व्यवसाय करून त्यांनी पैसे मिळवण्याचे पैसे फेडण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतील. आणि दुसरं म्हणजे जे ऊसतोड कामगार आलेले नाहीत तर त्या कामगारांना त्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही निवेदन देणार आहे, तिथल्या SP निवेदन देणार आहे की तुम्ही त्या कामगारांना या मुकदमांना ज्यांचे करार घेतलेत, त्यांच्याकडून पैसे केलेत, ज्यांना नोटरी घेतली, त्या कामगारांनी त्या वाहनधारकांकडे त्या कारखान्यात कामाला यावं यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि भविष्यामध्ये आम्ही सर्वजण या ऊस उत्पादक वाहतूकदारांच्या मागं पाठीशी उभं राहणार आहे, एवढंच आपल्या माध्यमातून आम्ही सांगतो. यावेळेस जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, प्रशांत इंगळे, जैनुद्दीन शेख आदी उपस्थित होते. सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयातील महिला लिपिक अश्विनी बडवणेस लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी कार्यालयात रंगेहात पकडले. जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचं लाचखोर प्रकरण उघडकीस येऊन 48 तास उलटत नाहीत, तोच आणखी एक सरकारी कर्मचारी महिलेस लाच घेताना पकडण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयातील महिला लिपिक अश्विनी बडवणे वय 34, पद लेखालिपिक, राहणार सिद्धेश्वर नगर, सैफुल, सोलापूर यांना 4500 रुपयांची लाच घेताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी आज सायंकाळी कार्यालयात रंगेहात पकडला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पहिलीच कारवाई झाली आहे. यातील तक्रारदार यांचे वडील सन 2021 मध्ये मयत झाले असून तक्रारदार यांचा आईस मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनचे बिल वेळेत काढण्याकरता यातील आलोसे यांनी स्वतः करता तसेच कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांकरता 6000 रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता 1500 रुपये यापूर्वी स्वीकारले असून पडताळणी कारवाई दरम्यान उर्वरित 4500 रुपये लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम कोषागार कार्यालय सोलापूर येथे बिल रजिस्टरमध्ये ठेवण्यास सांगून लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. यातील आरोपी यांना चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले. देवणी नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी काँग्रेसचे योगेश ढगे यांची निवड झाली. देवणी येथील नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी काँग्रेसचे योगेश नागनाथ ढगे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवडीच्या वेळी नगराध्यक्ष डॉक्टर कीर्तिताई संजय घोरपडे, उपाध्यक्ष अमित मानकरी, गटनेते जमीर तांबोळी, सभापती प्राध्यापक अनिल इंगोले, नगरसेविका शारदा लांडगे, नगरसेविका नदीम मिर्झा यांची उपस्थिती होती. पीठासन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या होत्या, तर सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी चेतन माळी होते. नगरपंचायतीच्या वतीने योगेश ढगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष वैजनाथ लुल्ले, काँग्रेसचे शहराध्यक्ष जावेद तांबोळी, नगरसेवक प्रवीण बेळले, नगरसेविका बानू बेगम मोमीन, नगरसेवक किशोरदाजी निडवंचे, अमित सूर्यवंशी, प्राध्यापक महादेव मळभगे, नगरसेविका रेणुका कोतवाल, मेहरुनिसा शेख, सत्यभामा घोलपे, विमलताई बोरे, वंदना बंडगर या नगरसेविकांसह काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते रशीद मल्लेवाले यांची उपस्थिती होती. तुळजापूर तालुक्यातील अंडूर येथील रहिवासी व सलगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश गायकवाड यांची नाशिक येथील शासकीय अस्थिरोग पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याने अंडूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील अंडूर येथील रहिवासी व सलगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश गायकवाड यांची नाशिक येथील शासकीय अस्थिरोग पदव्युत्तर MS अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याने अंडूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉक्टर अविनाश गायकवाड हे कोरोनाच्या महामारीत प्राथमिक आरोग्य केंद्र अंडूर व प्राथमिक आरोग्य केंद्र सलगरा येथे सामाजिक जाणीवेतून रुग्णांची सेवा केली आहे. त्यांना वैद्यकीय उच्च शिक्षण घ्यायचे होते, त्यामुळे वैद्यकीय सेवेबरोबर पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड होण्याच्या संदर्भात अभ्यास केला. त्यामुळे त्यांची नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अस्थिरोग MS विभागात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी निवड झाल्याने त्यांचा अंडूर येथे यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य भारत गायकवाड, ग्रामविकास अधिकारी गोरोबा गायकवाड, बालकल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुंके, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकांक्षा गायकवाड, मुख्याध्यापक नेताजी क्षीरसागर, गुरुनाथ गवळी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारुती देडे, गुरुनाथ गायकवाड, दिलीप भालेराव, शशिकांत गवळी, परमेश्वर सगट, सहशिक्षक गोरोबा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रामकृष्ण वाघमारे यांनी केले, तर आभार लक्ष्मण गायकवाड यांनी मानले. नळदुर्ग येथील मराठा गल्ली येथे सुरू असलेल्या श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात दिनांक 1 ऑक्टोबर रोजी महिलांनी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला.
नळदुर्ग येथील मराठा गल्ली येथे सुरू असलेल्या श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात दिनांक 1 नोव्हेंबर रोजी महिलांनी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. यावेळी दीपोत्सवाच्या प्रकाशात पारायणाचा भव्य मंडप उजळून निघाला होता. नळदुर्ग येथील मराठा गल्ली येथे गेली 44 वर्षे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दरवर्षी साजरा होत आहे. या पारायण सोहळ्यामुळे संपूर्ण नळदुर्ग शहर पारायणमय होऊन जाते. यावर्षी 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला. दिनांक 1 नोव्हेंबर रोजी बलभीमराव मुळे व सुभद्राताई मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा गल्ली येथील महिलांनी पारायण मंडपात दीपोत्सव साजरा केला. यावेळी महिलांबरोबर मुलीही या दीपोत्सव कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. महिलांनी पारायण मंडपात शेकडो दिवे लावल्यानंतर मंडप दिव्याच्या प्रकाशात उजळून निघाला होता. मराठा गल्ली येथील सुरेखा जाधव, नीता जाधव, दीपा जाधव, सीमा येडगे, मनीषा काशीद, जिजाबाई येडगे, प्रियांका चौधरी, भाग्यश्री चौधरी, वनिता चौधरी, सुनंदा जाधव, अनिता धर्माधिकारी, राजश्री बेले, सुक्षम माने, विमलबाई काळे, कुसुम जाधव, आशा जाधव, मंगल टेकाळे, आशा गायकवाड, छाया मुळे, मंगलबाई मुळे, शेषाबाई पवार, सुधावती सावंत, प्रियांका सावंत, मनीषा पवार, अनुराधा चौधरी, रेणुका सावंत, राणी सुरवसे, रेखा बेले, शोभा काळे, राणी जाधव, राजश्री महाबोले, नेहा दळवी, गायत्री सुरवसे यांच्यासह मराठा गल्ली येथील महिलांनी दीपोत्सवात सहभागी होऊन दीपोत्सवाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला. कुमारी पूजा काळे हिने दीपोत्सवातून शिवकन्या हे नाव साकारले होते. यावेळी वारकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये उदगीरपासून उर्दू साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे. मागील वर्षापासून उदगीर येथे सदा फाउंडेशनच्या माध्यमातून जंग, कलम और किताब या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये उदगीरपासून उर्दू साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे. मागील वर्षापासून उदगीर येथे सदा फाउंडेशनच्या माध्यमातून जंग, कलम और किताब या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. भारतीय इतिहासातील शूरवीर टिपू सुलतान यांनी इंग्रजांसोबत लढत आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या जयंतीनिमित्त व आंतरराष्ट्रीय उर्दू दिवस, भारताचे राष्ट्रगीत असलेल्या सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमाराचे कवी मोहम्मद इक्बाल यांचा जन्मदिवस व राष्ट्रीय शिक्षण दिवस तसेच भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर इतिहास व शिक्षणावर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या विषयावर सदा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर अंजुम कादरी, इतिहास अभ्यासक सरफराज अहमद, फारूक अहमद, जुनेद अत्तार, अहमद सरवार, अल्ताफ शाह फायेज यांनी बैठकीनंतर यावर्षी या 3 दिवसीय कार्यक्रमाचे रूपांतर सदा फाउंडेशनने 3 दिवसीय उर्दू अदबी कॉन्फरन्समध्ये केलं आहे. महाराष्ट्राच्या उर्दू साहित्य इतिहासामध्ये पहिल्यांदाच होत असल्याचे सांगितले. 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2022 रोजी होत असलेल्या उर्दू साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळ्या गटचर्चा, परिसंवाद, मुशायरा, इतिहासावर व शिक्षणावर आधारित व्याख्यान, चित्रकला आणि गझलचे कार्यक्रम होणार आहेत. देशातील नामवंत इतिहास अभ्यासक राम पुन्यानी, समीर अहमद सिद्दीकी, IAS कोच, उर्दू शायर जोहर कानपुरी, शबीना अदीब, अब्रार काशिफ, हाशिम फिरोजाबादी, नईम फराज, शशिभूषण समद, हामेद भुसावली, मुबीन अखिल, इम्रान रागीब, अझहर शेख उपस्थित राहणार आहेत. गुंटूर, आंध्र प्रदेश येथून सय्यद नसीर अहमद यांच्या संकल्पनेतून तयार झालेली स्वतंत्रता सेनानी यांची पोस्टर गॅलरी, उदगीर पोस्टर गॅलरी, संविधान यात्रा असे चित्र प्रदर्शन होणार आहे. या ठिकाणी मान्यवरांचे विशेष व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमामध्ये साहित्यिक, रसिक व जनतेने आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन डॉक्टर अंजुम कादरी यांनी केले आहे. संत शिरोमणी श्री नामदेव महाराज जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमान या संत नामदेव महाराज रथ आणि सायकल यात्रेचा शुभारंभ पंढरपूर येथे कार्तिक शुद्ध एकादशी दिवशी शुक्रवारी सकाळी 6 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. संत शिरोमणी श्री नामदेव महाराज जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमान या संत नामदेव महाराज रथ आणि सायकल यात्रेचा शुभारंभ पंढरपूर इथे कार्तिक शुद्ध एकादशी दिवशी शुक्रवारी सकाळी 6 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तर या सायकल यात्रेचा समारोप 4 डिसेंबर रोजी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते चंदीगड इथल्या राजभवनात करण्यात येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी उमरगा सायकलिस्ट क्लबचे सदस्य गुरुवारी उमरग्यातून प्रस्थान केले आहे.
श्री क्षेत्र पंढरपूर, फलटण, सासवड, पुणे, आळंदी, देहू, नाशिक, त्र्यंबकेश्वर मार्गे ही सायकलवारी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यातून अमृतसर मार्गे घुमान असा 2300 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. सोबत संत नामदेव महाराज आणि गुरु गोविंद सिंग यांचा ग्रंथ, पादुका, भागवत धर्माची पताका आणि पालखी रथ असणार आहे. यामध्ये उमरगा सायकलिस्ट क्लबचे संजय सरपे, अनिल मदनसुरे यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी चौकातून त्यांनी प्रस्थान केले. यावेळेस प्रथम छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळेस सायकल स्वारांना निरोप देण्यासाठी डॉक्टर प्रशांत मोरे, अशोक बनसोडे, बालाजी कडबुळे, शरणू काका येळापुरे, संजय म्हेत्रे, सोहेल इनामदार, बालाजी गायकवाड, रच्चय्या स्वामी, प्रवीण स्वामी, राजू बटगिरे, संजय देशमुख, बालाजी इंगळे, तुषार सरपे, संजय मलंग, दयानंद मलंग आदी उपस्थित होते. कार्तिक शुद्ध एकादशी, संत नामदेव महाराज यांची 752वी जयंती, संत ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा संजीवन समाधी सोहळा आणि गुरु नानक जयंती याचे औचित्य साधून संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर इथल्या जन्मस्थानावरून या यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या सायकल यात्रेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकल रायडिंग केलेल्या आणि 50पेक्षा अधिक वयोमान असलेल्या सुमारे 100 सायकलपटूंनी सहभाग नोंदवला आहे. ही रथ आणि सायकल यात्रा महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब राज्यातून मार्गक्रमण करणार आहे. राष्ट्रीय स्तरावर निघणारी ही पहिली आध्यात्मिक यात्रा असून या यात्रेद्वारे भागवत धर्माची शांती, समता आणि बंधुता या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे. जिंतूर परभणी महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. ही एक प्रकारची समाजाला लागणारी पायाभूत सुविधा आहे. वाहन आणि पादचारी यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या सोयीसाठी तयार केलेले जमिनीवरील मार्ग म्हणजे रस्ते. रस्ते हे वेगवेगळ्या जनसमूहातील दळणवळणासाठी लागणारे प्रमुख व प्रधान असे साधन असते. एखाद्या भागाची आर्थिक स्थिती व त्या भागाचा विकास होण्यामागे रस्त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. परंतु जिंतूर परभणी महामार्ग या सर्वांना अपवाद आहे. त्याचे कारण म्हणजे जिंतूर परभणी महामार्गाचे काम मागील 4 ते 5 वर्षांपासून चालू आहे, परंतु अद्यापही ते पूर्ण झाले नाही. परिणाम स्वरूप या मार्गावर अनेक वेळा अनेक अपघात घडले, ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अशीच एक घटना 1 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री जवळपास 9:30च्या सुमारास बोरी शहरातील महावितरण कार्यालयाच्या समोर घडली. या घटनेमध्ये एका शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला. बोरी येथील रहिवासी असलेले शिक्षक श्रीपाद प्रभाकर वैद्य हे MH22K 4007 या क्रमांकाच्या दुचाकीवरून परभणीकडून बोरीकडे जात असताना त्यांचा महावितरण कार्यालयासमोर अपघात झाला आणि दुर्दैवाने त्यांना आपला प्राण गमवावा लागला. या ठिकाणावर रस्त्याचे काम सुरू असून त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाहीत. त्याचप्रमाणे स्टिकर्सही लावण्यात आलेले नाही आणि शासकीय नियमानुसार ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू असते त्या ठिकाणापासून 200 मीटर अगोदरच बॅरिकेड, स्टिकर्स तसेच काम चालू असल्यास संबंधित फलक लावावे लागतात. परंतु या ठिकाणी कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे कुठलेही फलक, स्टिकर्स किंवा बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते. त्यामुळे एका निष्पाप शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला. घटनास्थळावरून ग्रामस्थांनी शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून कामाचा दर्जाही खालावलेला आहे. वारंवार सूचना देऊनही आणि आंदोलने करूनही या कंत्राटदारावर कुठलाही फरक पडत नाही. त्यामुळे अजून किती लोकांना आपला प्राण गमवावा लागेल आणि हा महामार्ग कधी पूर्ण होईल असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. बोरी पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन सदरील घटनेची नोंद करून घेतली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल खिलारे व पतंगे हे करत आहेत. तालुक्यातील उमरी येथील जवान हविलदार मच्छिंद्र मुरलीधरराव मुळे यांच्यावर त्यांच्या उमरी या जन्मगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. तालुक्यातील उमरी येथील जवान हविलदार मच्छिंद्र मुरलीधरराव मुळे यांच्यावर त्यांच्या उमरी या जन्मगावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. उमरी या गावचे जवान मच्छिंद्र मुरलीधरराव मुळे हे भारतीय सैन्य दलात पुरवठा विभागात सेवारत होते. मंगळवारी छातीत दुखू लागल्याने त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री उशिरा त्यांचे दुःखद निधन झाले. बुधवारी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच उमरी व पंचक्रोशीत शोककळा पसरली. बुधवारी रात्री 10:30 वाजता त्यांचे पार्थिव उमरी या त्यांच्या जन्मगावी पोहोचल्यानंतर गावातून भारत माता की जय, भारतीय सैनिकांचा विजय असो,
मच्छिंद्रमुळे अमर रहे या घोषणांनी गाव दणाणून गेले. रात्री 12:30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी केज तालुका प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. केज तालुका पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. केज तालुका संघर्ष माजी सैनिक संघटना तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई मोहन गुंड व ग्रामस्थांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. रात्री 12:30 वाजता उमरी गावातील आबालवृद्ध आपल्या गावच्या सुपुत्राला अंतिम निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने अंत्यसंस्कारा ठिकाणी उपस्थित होते. केज तालुका संघर्ष माजी सैनिक संघटनेने अंत्यविधी ठिकाणी आवश्यक ती व्यवस्था केली होती. तालुका विधी सेवा समिती सोयगाव व तालुका वकील संघ सोयगाव यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. पंचायत समिती कार्यालय सोयगाव येथे दिनांक 3 नोव्हेंबर गुरुवार रोजी तालुका विधी सेवा प्राधिकरण सोयगाव यांच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी दिवाणी न्यायाधीश अमोल इंगोले यांनी सिनियर सिटीझन या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून सोयगाव वकील बारचे ॲडव्होकेट योगेश जावळे, ॲडव्होकेट सचिन गिरी उपस्थित होते. शिबिरात पंचायत समितीचे सुनील मोरे, प्रशासकीय अधिकारी आनंद पैठणे, शिक्षण विस्तार अधिकारी RR आढाव तसेच न्यायालयीन कर्मचारी मंगेश देशमुख, शिवाजी गुरव, निलेश ताडे, श्रीमती कल्पना दुसाने, आनंद चौधरी आदी उपस्थित होते. तसेच सोयगाव येथील नागरिकांचीही उपस्थिती होती. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर. कार्तिकी एकादशी निमित्त सपत्नीक संपन्न होणार शासकीय महापूजा, तर विविध ठिकाणी होणार विकास कामाचे उद्घाटन. महात्मा फुले मंडईतील बंद गळ्यातील स्क्रॅप मालाचा झाला लिलाव. महापालिका तिजोरीत 1.39 लाख रुपये झाले जमा. महापालिकेच्या गाळ्याबाबत पालिका प्रशासन अनभिज्ञ. गाळेधारकांनी पोट भाडे करू ठेवत परस्पर विकले लाखोला गाळे. संबंधित विभागाचे होते दुर्लक्ष. आणि कोषागार कार्यालयातील महिला लिपिक अश्विनी बडवणे अँटी करप्शनच्या जाळ्यात. कार्यालयातच लाच घेताना रंगेहात पकडण्यात अँटी करप्शन विभागाला आले यश. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.